वहिनी, ए वहिनी. काय बाई कान वाजतात माझे? संकटाची चाहूल लागते असं म्हणतात का? संकटही हाका मारूनच येते. अगं संकट नाही, मी आलोय. तुम्ही कुठल्या संकटापेक्षा कमी आहात? हे काही नाही. काय इथे काय करताय भाऊजी? काय नाही, म्हटलं वहिनीला भेटून यावं. अहो मग सरळ पुढच्या दाराने यायचं ना. नाही, मी इथंच बरं आहे. सरळ मार्गाने चालायचं नाही असंच ठरवलेत ना तुम्ही? बरं बोला, काय काय काम काढलंत वहिनीकडे? अगं काम कसलं आलंय त्यात? सहज म्हटलं विचारपूस करावी. घरातली बाकीची मंडळी कशी आहेत? मजेत आहेत ना? आहेत, सगळे मजेत आहेत. आणि राजवाडे? ए वहिनी, अगं तुला मी विचारतोय काहीतरी. हे बघा, मला याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. अरे बोलायचं कसं नाही, पण मला तर कळायला हवं ना. पण काही झालं तरी ते माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत. त्यासाठी नाही विचारत आहात तुम्ही? काहीतरी कारस्थान करायचं असेल. हे पांडुरंगा, काय ऐकतोय मी? माझ्या वहिनीच्या तोंडून ही वाक्य. वहिनी अगं काय बोलून गेलीस तू? नाही, मला मान्य आहे दादाचं माझं पटत नाही, पण म्हणून तुला काय वाटतं मी माझ्या सख्या बहिणीच्या नवऱ्याच्या अशा या परिस्थितीचा फायदा घेऊन काही कटकारस्थान करेन? अहो तसं म्हणायचं नव्हतं मला. अगं पण वहिनी, मला काहीतरी याचा अर्थ कळायला हवा ना. काही अर्थ लावू नका, अर्थाचा अनर्थ करू नका. हे बघा, मी तुम्हाला एवढंच सांगते, राजवाड्यांची तब्येत चांगली नाही. आबासाहेबांचं नाव काढलं तरी सुद्धा ते बेकाबू होतात. तेव्हा या परिस्थितीत तुम्ही आणखीन काही... बस 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 बस, आता आणखी काही बोलू नकोस, मला सहन होत नाही. आबासाहेबांचं नाव ऐकल्यावर राजवाडे बेकाबू होतात. बरं आहे, येतो मी. भाऊजी, अहो हे असं अचानक निघून का गेले? आणखीन काही न विचारता? अरे देवा, मी नको ते बोलून तर नाही गेले? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. आबासाहेब आहेत ना घरात? हो आहेत ना. मला भेटायचं होतं. मॅडम एक मिनिट प्लीज. थोडा वेळ जरा थांबावं लागेल. का? नाही, आबासाहेबांनी मला असं सांगितलं की थोडा वेळ कुणालाही आत येऊ देऊ नको. आम्ही म्हणजे कोणालाही आहोत का? नाही, असं नाही आहे मॅडम. गैरसमज करून घेऊ नका. पण आबासाहेबांची शिस्त तुम्हाला माहितीच आहे. त्यांनी जेव्हा मला एकदा सांगितलं की कुणालाही आत येऊ देऊ रखमा, नका. काय घेऊन चाललीस ग? साहेबांसाठी चहा. दे इकडे, मी घेऊन जाते. आता गेले तर चालेल ना? नमस्कार आबासाहेब. नमस्कार नमस्कार, धन्यवाद. आणि शुभ प्रभात. प्रभात नेहमी शुभच असते, निदान या घरातली तरी. बसा बसा. काय आज सकाळी सकाळीच? हो, म्हणजे दिग्विजय काल येणार होता आमच्याकडे, तो आला नाही. म्हणून मी फोन केला सकाळी, तेव्हा हे सगळं कळलं. सगळं म्हणजे? हे राजवाड्यांचं. फार वाईट वाटलं ऐकून. हा हा हा. का पण तुम्हाला आधी माहिती नव्हतं? म्हणजे जेव्हा असायलम मधून फोन आला त्यावेळेला तुम्ही तिथे होतात ना? हो हो, म्हणजे ते निदान प्रभाकरला हे माहिती होतं आमच्या माहितीप्रमाणे. त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही? किंवा सांगितलं असेल, तुम्ही कदाचित विसरला असाल किंवा तोच विसरला असेल सांगण्याचं. गंमत आहे, आजकाल बायका अडचण आली तरी सुद्धा नवऱ्याला काही विचारत नाहीत आणि त्यांनी काही सांगितलं तर ऐकत नाहीत असं म्हणतात बुवा. कसे आहेत ते राजवाडे? आहेत आहेत म्हणजे बरे आहेत. आणखीन बरे होतील, नक्की होतील. त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे.
दिग्विजय कुठे आहे? दिग्विजय ज्या वेळेला लहान होता त्यावेळेला आम्हाला सांगून बाहेर जायचा. आता तो आम्हाला नाही सांगत, पत्नीला सांगतो त्याच्या विजयाला. आज फारच लाईट मूड मध्ये दिसताय. आम्ही नेहमीच लाईट मूड मध्ये असतो. लोकांना मात्र आमचा मूड जड वाटतो. मला एक कळत नाही, म्हणजे पॅनलमध्ये सुद्धा बँकेच्या असंच वाटतं लोकांना. तुम्हाला एक विचारायचं आहे, ह्या बँकेच्या पॅनलवर तुम्ही एवढी बावळट माणसं कुठून जमा केली हो? बावळट म्हणजे अशी की मी आमच्या माणसाबरोबर एक 5 लाख रुपये पाठवले बँकेमध्ये, तर त्या माणसानी आमच्याच माणसाला ते मोजायला सांगितलं. हा? हा? कुणाबद्दल बोलताय? कुणाला पाठवलेत पैसे? दिले आम्ही असं म्हणण्यापेक्षा त्यांनी मागितले म्हणून आम्ही पोचवले असं म्हणणं संयुक्तिक होईल. नाव विचारायचं नाही. नाव नाही विचारायचं, ते तुम्ही शोधून काढायचं. आता तुम्ही एवढ्या जुन्या अनुभवी अशा आहात, राजकारणामध्ये मुरलेल्या, तर हे तुम्हाला सगळं माहिती असायला पाहिजे. आम्हाला नाव नाही विचारायचं. ठीक आहे, मी निघते. काय एवढंच बोलायचं होतं? म्हणजे राजवाड्यांच्या बद्दल चौकशी केली, तेवढीच चौकशी करायची होती की? हो. अरे पण ते काय फोनवर सुद्धा बोलता आलं असतं, नाही का? नाही म्हणजे आलात ते चांगलंच आहे. बँकेच्या इलेक्शन्स संपल्यानंतर आम्हाला अभिनंदन करणारा एक फोन करा, येऊन भेटा. इलेक्शन संपल्यानंतर, नाही तर एकदम राजवाडे दवाखान्यातून घरी आल्यानंतरच उगवाल. नाही, उगवीन ना, म्हणजे येईन. या. सरोजताई माहिती काढायला आलं होतं. एक काम करा, जरा लक्ष ठेवा, फोन कोणाला करतायत थोडा नंबर हुडकून काढा, म्हणजे आपलं काम सोपं जाईल. हो. नाही कळलं म्हणजे सांगतो. सदामुळे लक्षात राहू द्या, निवडणूक कुठलीही असो, बँकेची असो किंवा आणखीन कुठली, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये एक तरी असा माणूस निपजतोच की त्याला सगळे घाबरत असतात की हा केव्हा फुटेल, त्याचा काही भरोसा नाही. म्हणून कोणाला फोन करतात बघा, नंबर काढा आणि मग येताना बँकेतून 5 लाख रुपये घेऊन या. ओके सर. व्यवस्था केलेली आहे. ओके. हा रीटा. हर्षवर्धन इनामदार, सेंड मी. नमस्कार सर. हो, मला वाटतं तुम्ही कामात खूप बिझी दिसता. नाही, काय हरकत नाही, मी बसतो ना इकडं, गार वाटतंय. व्हेरी नाईस. कशाला आलाय? माझ्या इथे येण्यानं तुम्हाला फारसा आनंद झालेला दिसत नाही, है ना? आनंद? हां, तुम्ही एक गोष्ट विसरलेले दिसते. ती गोष्टच विसरा तुम्ही. अहो, इनामदार घराण्यात विसरणं इम्पॉसिबल. तुम्ही आबासाहेबांचे भांडण मी तुमचा राग समजू शकतो, बिलकुल जायज आहे.
नाही मला माहिती आहे मी तुमचे पैसे देणं लागतो पण अजून दिलेले नाही आहे. आबानी मला थांबवलं ना म्हणून. पण आता डोंट वरी, आबानं मला हिरवा सिग्नल दिलेला आहे आणि मी तुमचे पैसे परत द्यायलाच आलेलो इनफॅक्ट. ओ आय एम सॉरी, काय हरकत नाही, मी जरा हार्श बोललो तुमच्याशी. काय हरकत नाही बाबा. अहो मी सगळं सहन करायची तयारी आहे माझी. कसं आहे मी माझ्या भावासाठी म्हणजे आबासाठी वाटेल ते सहन करायला तयार आहे. किती झालं तरी शेवटी माझा भाऊच आहे ना, है ना? चहा मागवताय? ओ या शुअर. रीटा बेचा आणि स्नॅक्स मोकल. थँक्स. नाही मला कल्पना होती की तुमचा राग शांत झाला की तुम्ही माझं अगदी मनापासून आणि प्रेमानं स्वागत करणार. कारण कसं आहे आपल्या संस्कृतीतच ते आहे ना, काय म्हणतात ते अतिथी देवो भव. काय बरं मला राग येणार नसेल तर एक विचारा ना. कसं आहे मी असं ऐकलंय की अंधेरीला तुमचं एक प्रोजेक्ट तयार होतंय. होणार होता पण ती जमीन ताब्यात मिळत नाही. एका संस्थेने ती लीजवर घेतली. पुढच्या महिन्यात त्यांची लीज संपते पण ते रिन्यू करायचं ठरवत आहे. खूप मोक्याची जागा आहे. काही करून मला ती मिळवायचीच आहे. मिळणार ती जागा तुम्हाला मिळणार. मी आबाकडे शब्द टाकल्यावर काय विषयात आहे तुम्हाला जमीन नाही मिळणार. डोंट वरी, जमीन मिळेल तुम्हाला. म्हणजे आबा तुमचं काम करायला तयार आहे. काय म्हणताय? मग असं आहे ह्या कामासाठी आबा स्वतः येऊ शकत नाही ना, त्यासाठी तो मला पाठवतो. मी एकमेव असा माणूस आहे जो त्याच्या विश्वासातला आहे. काम झालं पाहिजे. विसरा. नाही म्हणजे टेन्शन विसरा. मी शब्द दिला तुम्हाला. मी शब्द दिलाय म्हणजे काम होणार म्हणजे होणार. पत्थर की लकीर. आता सेटलमेंटसाठी आणखीन काय पैसे लागले तर मी तुमच्याकडनं घेईन. अरे हो, तुमचे आधीचे पैसे द्यायचे राहिलेत ना. राहू द्या. माझं हे काम व्हायलाच हवं. अरे व्हायला म्हणजे होणार, 100% होणार. मी शब्द दिलाय तुम्हाला. बरं येऊ. थँक्यू. हे बघ इथे बसलेस तू, मी तुला घरभर शोधतोय. तू तुमच्यामुळेच ही वेळ आली आहे माझ्यावर. माझ्यामुळे? हो. आबासाहेबांना पॅनल बद्दल का माहिती सांगितली तुम्ही? अगं आता आबासाहेबांना सहकार क्षेत्राबद्दल माहिती देणं हे माझं कामच आहे, नाही का? पण त्यांच्यामुळेच माझं पॅनल पडलं, माहिती आहे ना? तुम्हाला आनंदच झाला असेल. अगं मला कशाला आनंद होईल? आणि काय कुठली एवढी ती निवडणूक, तू काय मनाला लावून घेतेस त्याचं? का नाही लागणार माझ्या मनाला? आबासाहेबांनी मला राजकारणात कधी येऊ दिलं नाही. आता साधं बँकेच्या निवडणुकीसाठी पॅनल उभं केलं तर तेही पाडलं त्यांनी. का नाही वाईट वाटणार मला? आबासाहेबांची या बाबतीतली मतं काय आहेत हे तुला माहिती आहे. तरीही तू त्यांच्या मर्जी विरुद्ध जाऊन पॅनल उभं केलंस. तुम्ही सतत त्यांच्याच बाजूनी बोलणार हो. तुम्हाला स्वतःच्या बायकोबद्दल काही वाटतच नाही. कारण अगं असं कसं होईल? वाटतं ना. पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे. आबासाहेबांनी जर मनात आणलं ना तर ते गाढवाला सुद्धा रेसमध्ये पळवतील. आणि जर त्यांची मर्जी उतरली तर ते रेसच्या घोड्याला टांगा ओढायला लावतील. मग माझेही शब्द लक्षात ठेवा. आबासाहेबांच्या नाकावर टिच्चून माझी महत्वाकांक्षा मी पूर्ण करून दाखवीनच. बाई चल ना आता ही धुसफूस थांबव. आता जेवायला वाढ मला. अगं मला जेवण मेल करायचे आहेत. मला उद्या सकाळी लवकर उठून कामाला जायचंय. चल. तुम्ही दोघं येताय ना जेवायला? म्हणजे बरं झालं आलीस ते. जर आईची समजून घाल. काय झालं? तुझे बाबा म्हणजे ना आबासाहेबांच्या ताटाखालचं मांजर झाले. त्यांना स्वतःचं मुळी काही मतच नाही. परत दोघांचं भांडण झालंय की काय? बस इथे जरा सांगते. हे बघ म्हणजे मी काय सांगते तिकडे लक्ष दे. आता पृथ्वी येतोय ना, त्याच्या पाठीमागे राहा. अजिबात सोडू नकोस त्याला. त्याला आपलंसं करून घे. समजतंय मी काय म्हणते ते? पण मम्मी, हे बघ, कसंही करून तू आबासाहेबांच्या घरात सून म्हणून जायलाच हवीस. मग बघूया.
आबासाहेब माझी कशी उपेक्षा करतात ते. तर उदयभान राजे, तर आम्ही काय म्हणतो आहोत ते कळलं का तुम्हाला? हो 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 आबासाहेब, मला कळलं तुम्ही काय म्हणताय ते. काय कळलं? हेच जे तुम्ही म्हणालात ते सगळं कळलं मला. हो. सांगा ना, काय कळलं ते सांगा ना. हेच की जास्त खाणं पिणं तब्येतीला चांगलं नाही. उदय, असंच म्हणाले ते. हे पहा उदयभान राजे, प्रश्न खाण्यापिण्याचा नाही आहे. खाणं आपल्याकडे मुबलक आहे. प्रश्न आहे तो काहीतरी करण्याचा, कर्तृत्वाचा, काम करण्याचा, कर्तबगारीचा. त्याचं काय? ती कुठे आहे? कोण? उदय, हा हा कर्तबगारी. कर्तबगारी कसली? अहो काहीतरी काम धंदा करण्याची. हा करतो ना मी करतो कामधंदा. आपण जो पेट्रोल पंप आम्हाला उघडून दिलेला आहे त्यावर जाऊन आम्ही. देखरेख करतो. हो. देखरेख करणं म्हणजे काम करणं झालं का? ही कर्तबगारी झाली का? मग काय करणार? ते म्हणजे काम करायला माणसं ठेवलेली आहेत पेट्रोल पंपावर. त्यामुळे आमच्याकडे फक्त देखरेख ठेवणं एवढंच काम उरतं की त्यांना काढू आणि मी काम करू. उदयभान राजे, आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की आमच्या जावयाला कुणी ऐतखाऊ म्हटलेलं आम्हाला चालणार नाही. त्याचा त्रास होईल. आवश्यक कोणाची हिंमत आहे असं म्हणायची? काळजी करू नका, कोणी म्हणणार नाही. उदय, त्यांचं असं म्हणणं आहे की आबासाहेबांचं नाव आहे ना म्हणून तुला तसं कोणी म्हणत नाहीये. पण तुझ्या वागण्यामुळे तसं म्हणायची वेळ येऊन देऊ नकोस. कळतंय का तुम्हाला उदयभान राजे? हो हो कळेल ना. हॅलो. हा हा, एक मिनिट थांबा जरा. साहेब, हर्षवर्धन साहेबांचा फोन आहे. तुम्हाला साहेबांनी थोड्या वेळानंतर फोन करायला सांगितलंय. साहेब जरा बिझी आहेत मीटिंगमध्ये. हां, अच्छा, ओके. हां. उदयभान, हा तुम्ही तरुण आहात, शिकलेले आहात, तरीही असं हे घरात बसून राहणं हे तुम्हाला पटतंय का? चांगलं आहे काय? तुम्ही हे असेच नुसते बसून राहणार आहात आमचं बोलणं ऐकत, की काही बोलणार आहात? हो म्हणजे आबासाहेब, तुम्ही जे बोलता ते योग्य आहे. म्हणजे तुम्ही योग्य तेच बोलताय. आम्ही त्याचा विचार करू. नाही, आता ह्याच्यावर विचार नको, कृती करा. काय कराल? कृती? हा, तीच कुठली? जेवायची वेळ झालेली आहे. मी काय म्हणतो, आपण आधी जेवून घेऊया. काय एकदा पोटावरचं ताण कमी झालं ना की नंतर बुद्धीवर ताण देता येईल. नाही, चला.